राज्यासह देशामध्ये गणरायाचं आगमन जल्लोषात होतं आणि या ठिकाणी घरोघरी बाप्पांचं आज आगमन होणार आहे। परंतु अष्टविनायकापैकी एक असणाऱ्या महागणपती देवस्थान हे गेले 4 दिवसापासून मूर्ती स्पर्श करत भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात या मंदिर परिसराला मोठ्या प्रमाणात 5 टनापर्यंत जवळपास या ठिकाणी विविध फुलांच्या अशा रंगीबिरंगी फुलांनी सजवण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी आहे। या ठिकाणी देवस्थानच्या वतीने योग्य ती खबरदारी घेतली, प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेतली आहे। आपल्यासोबत काही देवस्थानचे पदाधिकारी आहे, काय सांगाल कशा प्रकारे हा उत्सव साजरा होतोय? सालाबाद प्रमाणे भाद्रपद उत्सव 2025 या ठिकाणी साजरा करत असताना 24 तारीख ते 30 तारीख हा उत्सव या ठिकाणी आपण साजरा करत आहोत। श्रींच्या मूर्तीला स्पर्श करून दर्शन या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील भाविक या ठिकाणी घेत असताना भारताच्या अनेक कानाकोपऱ्यातून या ठिकाणी गेले 3 दिवस भाविकांनी याचा लाभ घेतलेला आहे। आज हा श्रींच्या दर्शनाचा हा 4था दिवस आहे आणि यालाही खूप मोठा असा प्रतिसाद या ठिकाणी भाविकांनी दिलेला आहे आणि निश्चितच आज सर्वांच्या घरी बाप्पांचं आगमन होत आहे, त्यामुळे तोही आनंद द्विगुणित आहे। या अनुषंगानं आपण देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून सुसज्ज अशी पार्किंगची व्यवस्था येणाऱ्या भाविकांना केलेली आहे, त्यांची कुठलीही गैरसोय झाली नाही। त्याचप्रमाणे आकर्षक अशी विद्युत रोषणाई चारही दिशेने आपण केलेली आहे। तसेच फुलांची सजावट सुद्धा आकर्षक आपण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि सुंदर असं मनमोहक भजनी मंडळ दिवसभर आपण त्याचीही सेवा या ठिकाणी देत आहे भाविकांना। असं दिवसभर अनेक कार्यक्रम आपण या ठिकाणी लाभून भाविकांची सोय करत आहे। नक्कीच ग्रामस्थ आहेत, काय सांगाल? मानकरी आहेत, गावातले 4 दिवस पालख्या चालतात, आज या प्रकारे गावामध्ये उत्सव साजरा होतो। सालाबाद प्रमाणे भाद्रपद उत्सव अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी रांजणगावमध्ये संपन्न होत असतो। नवसाला पावणारा हा महागणपती असल्या कारणानं हा वर्षातनं 4 दिवस मुक्तद्वार दर्शनाचा लाभ सर्व भाविक मोठ्या आनंदाने या ठिकाणी घेत असतात आणि आपल्या मनातील मनोभावना पूर्ण करणारा हा महागणपती अष्टविनायकापैकी एक असल्या कारणानं या ठिकाणी अलोक अशी गर्दी भाविकांची सकाळपासूनच गेले 4 दिवस या ठिकाणी अतिशय उत्सवाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी सुरू आहे आणि देवस्थान ट्रस्टच्या वतीने अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये योग्य नियोजन करून या ठिकाणी भाविकांना सुलभ अशा सुविधा देण्याचं काम या ठिकाणी खऱ्या अर्थानं देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेलं आहे। पोलीस प्रशासनाने चांगल्या पद्धतीने चोख बंदोबस्ताचं काम पार पाडून अतिशय योग्य पद्धतीने सर्व भाविक भक्तांना अतिशय सुलभ आणि जलद दर्शनाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। असं ह्या नवसाला पावणारा बाप्पा आणि ह्या बाप्पाचा आजचा हा चतुर्थीचा दिवस आणि लाखो भाविक या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये सर्वजण या बाप्पाचं मनोमय वातावरणामध्ये या ठिकाणी दर्शन घेत आहेत। नक्कीच काही भाविक आहेत, काय सांगाल? बाप्पांचं आगमन होतंय, मनामध्ये काय भावना आहे? मनामध्ये खूप श्रद्धेची भावना आहे। दरवर्षी आम्ही मुखदर्शनाच्या याने बाप्पाकडे ते नेहमी येत असतो। रांजणगाव गणपतीला गेल्या 4 दिवसापासून मुक्त दर्शन जे मूर्तीला स्पर्श करून जे दर्शन ते घेता येतं, वर्षातून ते 4 दिवस खुलं असतं, त्यामुळं आनंदाचं वातावरण असल्याने नवसाला पावणारा गणपती आज महागणपतीची ओळख आहे, त्यामुळं खूप आनंद होत आहे। घरोघरी सगळ्यांच्याच आज गणपती बाप्पाचं आगमन होत आहे, त्या दिवशी आज तो आनंद घेण्यासाठी आम्ही सगळे इथे उपस्थित राहिलो। काही या ठिकाणी भक्त आहेत, काय सांगाल? खरं तर शेतकरी आहात, बाप्पांकडे काय मागणं केलं? बाप्पाला आज दर्शन घेण्यासाठी आल्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस येऊ, सुखी आणि समृद्धी हो, शेतकऱ्यांच्यावर जे संकट येतील ते बाप्पाला आम्ही या सांगितलं काही दूर होत अशी गणपती चरणी आम्ही प्रार्थना केली। नक्कीच बाप्पाकडे प्रत्येक भक्त हा त्याच्या भावनेप्रमाणे आपल्या भावना व्यक्त करत असतो आणि हा बाप्पा खरं तर नवसाला पावणार आहे असंही ग्रामस्थांचं म्हणणं आहे। या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी, भक्तांची खरं तर गेले 3 ते 4 तासांची जी प्रतीक्षा आहे ती खरं तर मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेण्याची आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पाहायला मिळते। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, रांजणगाव, पुणे।